सभी प्रकार के सोने चांदी के दागिने खरीदी करो आप एक ही जगह अरमान ज्वेलर्स में। केडीएम के सोने पर रमजान के पूरे महीने मजदूरी बिल्कुल फ्री और वो भी 100% रिसेल के साथ। हमारा पता 71 सिद्धेश्वर पेठ, बीजापूर बेस, सोलापूर। अजूनही समाजामध्ये बालविवाह होत असल्याचे अनेक घटना समोर येत आहेत, ज्यामध्ये बुलढाणा महिला व बाल विकास विभागाला 2 वर्षात तब्बल 113 बालविवाह रोखण्यात यश आले आहे। यामुळे अमरावती विभागातून बुलढाणा जिल्ह्यातील बालस्नेही पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। 2023 मध्ये 54 तर 2024 मध्ये 59 बालविवाह थांबवून कारवाई करण्यात आली आहे। मात्र बालविवाहाचा आलेख हा अजूनही वाढताना दिसत आहे। बालविवाह रोखण्यासंदर्भात प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे, तर बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास सजग नागरिकांनी 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा। माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाकडून करण्यात येत आहे। सर्वांना नमस्कार, मी अमोल डिगोळे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी बुलढाणा। जिल्हा महिला बाल विकास अधिकारी बुलढाणा या कार्यालयाअंतर्गत बालकांसाठी चाइल्डलाईन 1098 जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्यामार्फत बालविवाहासंबंधी ज्या तक्रार येतात त्यावरती कार्यवाही केली जाते। बुलढाणा जिल्ह्यामध्ये साधारणतः 2023-24 या वर्षामध्ये 54 बालविवाहाच्या केसेसमध्ये त्याची दखल घेऊन कार्यवाही करण्यात आली। तसेच 2024-25 या आर्थिक वर्षाअंतर्गत साधारणतः 59 केसेस आपल्याकडे दाखल झाल्यात आणि त्याच्यावरती आपल्या विभागाकडून कार्यवाही करण्यात आली। बालविवाहाच्या केसेस संदर्भात जर कुठे याबद्दल कार्यवाही होत असल्यास किंवा बालविवाहाची घटना घडत असल्यास माझी सर्वांना विनंती आहे का त्याची दखल घेऊन जो टोल फ्री क्रमांक 1098 आहे चाइल्डलाईनचा, तर त्याच्यावरती आपण ती तक्रार नोंदवू शकता। तक्रारदाराचं नाव गोपनीय ठेवलं जाईल याची हमी आमच्या मार्फत देण्यात येते। अशी घटना कुठं घडत असल्यास कृपया आपण ती तक्रार नोंदवून एखाद्या मुलीचं आयुष्य वाचू शकता। तिचं शिक्षणाचं जे ध्येय आहे तर ते पूर्ण करायला तुम्ही एक सामाजिक जबाबदारी म्हणून मदत करू शकता। सर, या बालविवाहामध्ये सहभागी असणाऱ्या कोणाकोणावर कारवाई होऊ शकते? या बालविवाहाच्या बाबतीमध्ये जे सर्व स्टेक होल्डर असतात तसेच नातेवाईक असतात। आता तुम्ही म्हणता सर स्टेक होल्डर म्हणजे काय, तर बालविवाहाच्या जी गुन्हा घडत असतो तर त्याच्यामध्ये पुजारीपासून ते फोटोग्राफर आणि मंगल कार्यालयामध्ये जर घडत असेल तर ते मंगल कार्यालयाचे जे संचालक असतील, तसेच ज्या ज्या गोष्टी त्याला मदत करतात तर त्या सर्व यंत्रणावरती सुद्धा यामध्ये गुन्हा दाखल करायची प्रोव्हिजन आहे। बालविवाहाचा गुन्हा दाखल करायसाठी ग्रामसेवक, संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून भूमिका बजावतात। तसेच शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असतात, तर यांच्यामार्फत गुन्हा दाखल करण्याबाबतची कार्यवाही होते। जागतिक महिला दिनानिमित्त लुनिया ईव्ही हब कडून गाडी शिका मोफत व तसेच मोफत नाव नोंदणी। प्रशिक्षण केल्यानंतर महिलांसाठी विशेष ऑफर। हे ऑफर 20 मार्च 2025 पर्यंत। तर आजच भेट द्या लुनिया ईव्ही हबला। पत्ता जोशी पेट्रोल पंपासमोर, जुळे, सोलापूर। संपर्क क्रमांक 9309857930। दुसरा क्रमांक 7507886648।